मित्रांनो, मी बोधगाव डोंगरू बैरम बोलतोय। दिवसांदिवस तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली। कुठेतरी 40 वरून डिग्रीचा तापमान कुठेतरी 45 वर जातोय। 45 वरून केव्हा तरी काही वर्षानंतर 50 वरची जाईल मित्रांनो। जेव्हा 50 वरची डिग्रीचं तापमान जाईल तेव्हा अक्षरशः सुकलेला कचरा सुद्धा पेट धरू शकतो, अशी कंडिशन होऊन जाईल। तशाच प्रकारे जे पूर्वीची शेतामध्ये पक्षींचा चिवचिवाट होता, एक तर गावामध्ये चिवचिवाट होता, ते सुद्धा अक्षरशः कमी झाला आहे तापमानामध्ये वाढ होत गेली असल्या कारणाने। तशाच प्रकारे दिवसांदिवस जास्त प्रमाणात गारपीट होत आहे। तशाच प्रकारे आपण जे गुरांना पाणी साचून ठेवतो मित्रांनो टाक्यांमध्ये, अक्षरशः ते सुद्धा पिण्याचा लायकचा राहत नाही, अशी वाईट कंडिशन होत चालली। जेव्हा आपण प्रवास करतो गाडीवरती, टू व्हीलर वरती, एक मोटरसायकलवरती, अक्षरशः इस्तोच्या समोर बसलो असं चटका अक्षरशः आपल्याला शरीरावर येतात मित्रांनो। अशी कंडिशन होऊन चालले। तापमानात दिवसांदिवस वाढ होत चालले। खूप मोठा मानवी जीवनावर तापमानावर जेव्हा वाढून जाईल तो खूप मोठा परिणाम होणार आहे। त्यासाठी सरकारने पहिलं तर आधुनिक झाडे तोडण्याची मशीन बंद करायला पाहिजे। तशाच प्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे की कुठतरी शेतकऱ्यांच्या शेतात एक झाड असेल तर दरवर्षी त्याला 100 रुपये द्यायला पाहिजे, 5 झाडे असतील तर 500 रुपये द्यायला पाहिजे। असं सरकार कुठतरी प्रोत्साहन देईल शेतकऱ्यांना, तेव्हा कुठेतरी पर्यावरणाचं संतुलनात येईल, तेव्हा कुठे शेतकरी अर्धा एकर झाडे लावेल। हा रामबाण उपाय आहे मित्रांनो कुठेतरी पर्यावरण वाचवण्यासाठी। एक तर तोच सरकार काय करतो, तोच झाड तो वृक्ष लागवड करून कुठेतरी पैसे वाया जातात सरकारचा। तशाच प्रकारे दिवसांदिवस लोकसंख्या वाढत चालली। चीनपेक्षाही आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे मित्रांनो। एकाकडे सरकार विकास करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र एकाकडे लोकसंख्या वाढून राहिली, त्यासाठी विकास होत नाही। त्यासाठी लोकसंख्या हा कायदा आणायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी आणलेला आहे कायदा, मात्र 2005 मध्ये, पण त्याला अंमलबजावणी करत नाही। कुठेतरी त्या कायद्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी विकास होणार आहे। एक तर भविष्यात खूप मोठा संकट येणार आहे। आज पाहू शकतो की काही गावांमध्ये भाजपच्या ज्या गाड्या होत्या त्या फिरू दिल्या नाही, मात्र जेव्हा काँग्रेसची सत्ता बसेल, जरी लोकसंख्या कायदा हा नियंत्रणात आणला नाही, तर लागू केला नाही, तर 5 वर्षानंतर काँग्रेसवाल्याचे गाड्या कुठेतरी गावामध्ये येऊ देणार नाही, अशी कंडिशन होऊन जाईल। त्यासाठी लोकसंख्या आणि पर्यावरण या गोष्टींवरही सरकारने लक्ष देणं खूप गरजेचं आहे। एक तर भविष्यात खूप मोठा संकट येऊ शकतो। ही क्लिप जास्तीत जास्त सेंड करा। मी बोधगाव डोंगरू बैरम।